प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला सामन्याला सुरुवात येत आहे आणि सलामीला गोलंदाजीसाठी सज्ज झाला महादेव मस्के. फलंदाजीसाठी आलेला आहे धम्मा वैद्य आणि उत्सेप लाला. वॉशिंग पावडर निर्मा पॉवर प्लेचे षटक सुरू असताना मैदानावरती तशीच धुलाई तर करावी लागेल. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण महादेव मस्के, अष्टपैलू खेळाडू. खराब चेंडू, समाचार घेतला, चेंडू सरळ पाठवला सीमा पार. सोडू दे. नाही नाही. चौकाराच्या साह्याने खातं उघडताना पाहिला आपण उज्जेपला. खराब चेंडूचा समाचार घेतला, रूम भेटला, चेंडू सरळ सीमा पार पाठवला. चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख उज्जेपला. गती परिवर्तन पाहिलं आपण यावेळेस महादेव मस्के यांचं. पंचांचा निर्णय चौकार. शेवटच्या चेंडूवरती समाचार घेतलाय महादेव मस्केचा, कारण फलंदाजाला मिळाला आहे तो चौकार. वैयक्तिक पहिला आणि दुसरा षटक घेऊन सज्ज झालाय मुदस्सर शेख उर्फ एनबी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 धावांवरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथे. सचिन भैया देवकर मित्रमंडळ, हलक्या हाताने खेळलेला चेंडू. माहित आहे धम्मा वैद्यला, जे चांगल्या फॉर्म मध्ये आहे.
सर्वांचं स्वागत मात्र आहे बघा. आपण आनंद घेतोय काका चषक 2025 एक नामांकित स्पर्धा. नो बॉलचा इशारा मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. या ठिकाणी नक्कीच आदरणीय सुनील काका लोमटे यांचे गुणगौरव गाणारी स्पर्धा, एक नवीन योजना, एक नवीन स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी परिश्रम घेणारे सर्व कमिटीचे सदस्य, एक चांगलं आयोजन आपण या ठिकाणी बघितलं. दिग्विजय भैया लोमटे ज्यांच्या आधिपत्याखाली आपण बघतो या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं जात आहे. आणि या स्पर्धेमध्ये 10 संघांचा समावेश आणि 10 संघांचे संघ मालक. तर नक्की धावपळकावर या ठिकाणी 20 धावा आहेत. आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर या महाविद्यालयातील क्रीडा प्रशिक्षक आदरणीय धम्मानंद वैद्य जे आघाडीच्या फलंदाजाच्या रूपात मैदानात आलेले आहे आणि त्यांचा साथ देण्यासाठी आलेले आहेत उजय लाला. सामना क्रमांक जर बघितला तर 3 आपण मैदानाच्या आतमध्ये घेतोय. एक कमालीचं आयोजन, एक प्रशस्त आयोजन, दमदार नियोजन. प्रत्येक विभागामध्ये जर बघितलं तर आपल्याला कमालीचं कामकाज बघायला मिळेल. 3 प्रशस्त पंच, सिकेएल लाईव्ह, व्हॉइस ऑफ अंबाजोगाई आदरणीय सचिन मुंडे यांच्यासारखं दमदार समालोचन. आणि आज कमालीची फलंदाजी आणि कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली. उजेब लाला आणि डीव्ही अर्थात धम्मानंद वैद्य आपण बघतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. 10च्या सरासरीने धावे बनवताना बघायला मिळतोय. मुस्ताक शेख 7 पिच चेंडू होता आणि त्याला दाखवलंय आसमान. उजब लाला यांच्या बॅटरीतून होतो एक षटकार. तर भव्य स्वागत या ठिकाणी मुस्ताक यांचं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळतं. षटक क्रमांक 3 जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ झालेला आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी 2 बऱ्याचदा संघांची लढत आपण या ठिकाणी बघतोय. यावेळेस स्विच हिट, सुपर हिट. आणि हा नुसता स्विच हिट नव्हता मित्रांनो, स्विच हिट होता. अगदी गोड फटका. मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील चौकार आणि त्यानंतर धावपळकावर होणारी प्रगती. 30 धावा आपण बघतोय धावपळकावर या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आघाडीच्या गोलंदाजांवर या जोड गोळीनं आक्रमण केलेलं आहे. एकंदर बघितलं तर 11 चेंडूंमध्ये या ठिकाणी उजेट लाला यांच्या 22 धावा तर धम्मानंद वैद्य सर या ठिकाणी 4 चेंडूंमध्ये 6 धावा पूर्ण करीत असताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. गोलंदाज मुस्ताक शेख यांना मात्र आता पुनरागमन करावं लागेल. फलंदाजांना रोखावं लागेल. कारण आपण बघितलेलं आहे अवांतरची घोषणा वेळेस पंच अमृतसर मात्र मैदानातून घोषणा करताना बघायला मिळत आहेत. 32 धावा आपण बघतोय धावफलकावर मात्र पूर्ण केल्या जातील. अवांतर रोखावं लागतील बघा. डायव्ह लाईनवर चेंडू होता, आमंत्रण दिलं, डायव्ह केला, परंतु बघा या ठिकाणी उजब लाला यांनी संयम दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी खराब चेंडूंची वाट बघितली जाते. एक सिंगल घेत आपण बघतो या ठिकाणी वैद्य सरांना स्ट्राईक दिली गेली. 32 धावा धावफलकावर आहेत. दोन्ही फलंदाजांचा अविस्मरणीय ताळमेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये जर बघितलं तर थोडासा बदल या ठिकाणी केला गेला नाही. काही वेळेस उजव्या यष्टीच्या पुष्कळचा बाहेर हा चेंडू व्हाईट बॉलची घोषणा दिली जाते मैदानाच्या आतमधून. अवांतरच्या मदतीने जर बघितलं तर धावफलक तासव गतीने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर आहे.
पण मुस्ताक शेख यांच्याकडे अनुभव भरपूर आहे बघा. सोपचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन पासून थोडेसे बाजूला होते वैद्य सर. अर्थात चेंडू बॅटीवर आला नाही. स्लिपमध्ये जर बघितलं तर क्षेत्ररक्षक मात्र मला वाटतं पाहण्यात मिळणार नाही. दाट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि बघा यावेळी डाव्या यष्टीच्या दिशेने फेकलेला चेंडू आणि खराब दिशा होती आणि संघाची दशा खराब केली यावेळेस फलंदाजानं. खणखणीत चौकार. दिशा खराब तो दशा खराब. आता गोलंदाजीची दिशा खराब होती, संघाची दशा खराब झाली. 37 धावा या ठिकाणी पूर्वतयार. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे बघा. मुस्ताक शेख यांच्याकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे अनुभव मोठा आहे. तर वैद्य सर त्यांच्या विरोधामध्ये एक चांगली फलंदाजी करतायत. मंगताचा वापर केला बघा यावेळेस. तो कभी ताकद आहे, कभी नजाकत आहे. हे फलंदाजीचं मिश्रण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एकेरीच्या मदतीने आपण पुढे जाऊया. या ठिकाणी 37 धावा धावपळकावर. माफ करा 38 धावा 3 षटकांची समाप्ती. 38 धावा धावपळकावर. सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण जातोय. कृष्णा सोमवंशी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर एक उंच गोलंदाज. पहिला चेंडू जर बघितला तर नक्कीच एक दिशा बनवली बघा. यावेळेस गोलंदाज जे आपल्याला कृष्णा बघायला मिळत आहेत. राऊंड द विकेट अँगल मध्ये गोलंदाजी करताना बघतोय आपण. उजव्या हाताच्या फलंदाजाला चकवणारा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. केला या त्याचा प्रोडक्शन आहे बघा. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडू रोखला गेलाय. सिंगल पूर्ण केला गेले. धावफलक एकेरीने पुढे जाईल. 39 धावा धावफलकावर मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. सोयीची डॅ उजेब लाला एक कमालीचा बॅटर आहे बघा. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. अँगल मध्ये आले आणि ज्या ठिकाणी कोणी रक्षक नाहीये त्या दिशेने मात्र एक जोरदार फटका सजवला जातोय. ताकद और नजाकत याचं मिश्रण मात्र दोन्ही बॅटर्स मध्ये. षटकारानंतर 45 धावा धावपळकावर. अगदी या अगोदर जर बघितलं तर मित्रांनो या स्पर्धेत तब्बल 97 धावाचा उच्चांक आपण वैयक्तिक बघितला. असे जे आयकॉन होते या ठिकाणी केडी वॉरियर्स या संघाचे त्यांनी मात्र आज मैदान दणानून सोडलं आणि शेवटपर्यंत खेळत असताना ते नाबाद राहिले. तोडावरून संधी हुकली नाही तर आपण स्पर्धेत शतक नक्की बघितलं असतं. बघूया पुढचा चेंडू असेल या ठिकाणी कृष्णा पुनरागमन करणार का? नाही फटका पोचतोय बघा. संधी नक्कीच झेल टिपण्याची. नाही तुम्ही झेल नाही मित्रा, तुम्ही सामना सोडलाय. कारण यावेळेस मोठी संधी होती. आता गोलंदाज या पलीकडे काही करू शकत नाही. क्या छोटा और गेंदबाज का दिल टूटा. खूप मोठी संधी आली होती. भाग्य मात्र नक्कीच उजब लाला यांच्या पाठीशी आहे.
47 धावा या ठिकाणी पूर्ण होते. षटक क्रमांक 4. हो, 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 हो. बघा झोप सुटल्यानंतर लाला यांनी असा फटका खेळलाय जलपे नमक. चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं सीमा रेषा पलीकडे खणखणीत दणदणीत दमदार चौकार. अर्धशतका पार जाताना सचिन भैया तोकर 11 अंबाजोगाई. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शॉर्ट कव्हरवर मात्र कमालीचा क्षेत्ररक्षण. ताळमेळ बघा यावेळेस. ताळमेळ महत्वाचा आहे. ताळमेळ महत्वाचा आहे. गुड कॉल या ठिकाणी वैद्य सर. कारण यावेळेस पडझड झाली असती. ड्रिंक ब्रेक जर घ्यायचा असेल तर घ्या बरं का. 51 धावा आहेत 4 षटकानंतर. आजच्या दिवस फक्त उद्यापासून कंपल्सरी 3 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. ड्रिंक ब्रेक घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तमाम क्रीडा रसिकांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आपण आनंद घेत आहोत काका चषक 2025 चा सत्र क्रमांक आहे. आजच्या दिवस फाईट घ्या बरं का ड्रिंक ब्रेक. धन्यवाद दोन्ही संघांच्या पुनश्च एकदा मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सचिन भैया देवकर 11 विरुद्ध मोरिया सीसी. दोन संघांची लढत आणि भिडत 4 षटकानंतर 51 धावा धावपळ कव्हर आहे. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 3. आतापर्यंत मी सर्व संघांचे मनस्वी आभार मानेल. सर्व संघांनी खूप मदत केली, खूप सहकार्य केलेले बघा. मुदस्सर आलेत बघा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर बघितला तर प्रॉपर चेंडू वाटला. पिचचा उपयोग कसा करावा तर मुदस्सर यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. गुड लेंथवर टाकलेला चेंडू, चांगल्या उंचीवर खांद्याचा प्रयोग. यावेळेस मात्र वैद्य सर भीत होताना बघितलं बाद चेंडू असणार आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर. पहिल्या टप्प्यानंतर गुड बाउन्सवर क्षेत्ररक्षकापर्यंत गेलेला हा चेंडू तात्काळ यष्टीरक्षकापर्यंत मात्र पोच केला जातोय. दरम्यान एक सिंगलची संधी होती ती मात्र मैदानात पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेल. 52 धावा धावपळ कव्हर आहेत. हा टायमिंग नव्हता आणि थोडस यावेळेस उजवलाला क्रॉस केले बघा. लाईन मध्ये असते तर वेगळे चित्र नक्की बघायला मिळालं असतं. अर्थात तसं घडलेलं नाहीये. एक धाव मात्र मिळाली. धावफलक
एकेरीच्या मदतीनं आपण बघतोय पुढे जाईल 53 धावा धावफलकावर आहेत. कमालीचा चेंडू आहे मुदस्सर यांचा. सिंगल पूर्ण करतायत. 54 धावा या ठिकाणी धावफलकावर मात्र आपल्याला बघायला मिळतील. एक नियोजनबद्ध गोलंदाजी खऱ्या अर्थानं मुदस्सर एनबी यांची. गाठीचा स्पर्श आहे. कमालीचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये मुदस्सर यांचं आणि बिग विकेट यावेळेस मात्र शार्क मासा गळायला लागला. झोपला यावेळेस स्पर्धेच्या वाटेवर फलंदाज या ठिकाणी बाद आहे. हा दिलासा देणारा चेंडू पडला. आघाडीचे जोडे फोडले गेले. उचेपलाला परतले. कमालीचा फटका बघा. यावेळेस फलंदाज विष्णू मुंडे बघा मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी चुणूक दिली गोलंदाजांना. विरोधकांना सांगितलंय उजेप जरी गेला असेल परंतु मी आता मैदानात आलोय. विष्णू मुंडे मैदानात, चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर. खणखणीत चौकार. 58 धावा फलकावर आहेत. 5 षटकांची होणारी समाप्ती. आवाजामध्ये थोडासा बदल करू. या ठिकाणी व्हॉइस अंबाजोगाई आमचे सहकारी समालोचक, मुख्य समालोचक आदरणीय सचिन मुंडे सर यानंतर हालचालींचं विवरण करतील. 58 धावा, 1/58. धन्यवाद. च्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 58 धावांवरती. एका गड्याच्या मोबदल्यात स्ट्राईक वरती फलंदाज आहे धम्मा वैद्य आणि गोलंदाजी करण्यासाठी आलाय संघाचा आयकॉन संघनायक दिनेश सुरवसे. पहिला चेंडू हवेत मारलाय. चेंडू खाली आहे. मुद्दू सोपा झेल आणि जसा दिनू आला तसंच मैदान सोडावं लागले. इथं धम्मा वैद्यला बराच वेळ मैदानावरती संसार मांडला होता धम्माने, परंतु करून टाकला दिनेश सुरवसे यांनी. धम्मा वैद्यची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानामध्ये प्रिन्स जोगदंड. चांगला चेंडू. यावेळी मात्र दिनेश सुरवसे यांच्या गोलंदाजीमधून हलक्या हाताने खेळलेला चेंडू. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेजवळ. तिथं क्षेत्ररक्षक महादेव मस्के. थोडस फुटबॉल फुटबॉल बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटकामध्ये कमबॅक केला इथे मोर्यासिस या संघाने. जसाही उजेप लाला मैदानाबाहेर गेला, धावांची गती इथे रोखण्यात यश प्राप्त झाले मोर्यासिसी या संघाला. कारण की या स्पर्धेचा पहिला सामना खेळताना धावा किती खर्च कराव्या याचा अंदाज लागला नव्हता मोर्यासिसी या संघाला.
खराब चेंडू, परंतु विष्णू मुंडे यावेळी मात्र चेंडूचा समाचार नाही घेऊ शकला. हलक्या हातानं खेळला आणि दोन्ही फलंदाजांनी तोपर्यंत पळून काढल्या त्या 2 धावा. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 63 धावांवरती. 5.5 षटकाच्या समाप्तीनंतर. पाहायचं पंचांचा निर्णय षटकार. खराब चेंडू समाचार घेतला आणि षटकाची सांगता केली ती षटकाराने. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 69 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चला पंच थोडस फास्ट घ्यायचंय. यानंतरचा सामना केडी वॉरियर्स वर्सेस बिभीषण आबा गर्दे या 2 संघामध्ये होईल. दोन्ही संघाचे संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स कडे व्हिजिट करायची आहे. चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू सरळ यष्टीरक्षक आसिफ शेख यांच्या हातामध्ये आणि प्रिन्स जोगदंडची जागा घेण्यासाठी अंबाजोगाईतील एक नामवंत खेळाडू फेरोज डोनाल्ड शेवटचे 11 चेंडू शिल्लक असताना मैदानामध्ये आलाय. अंबाजोगाईचा ढाण्या वाघ. जरी फलंदाज ढाण्या वाघ असेल तर गोलंदाज सुद्धा कमी नाहीये. बब्बर शेर आहे गोलंदाज सुद्धा. एक शेर तर दुसरा सव्वा शेर. चांगला चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू. यापूर्वीच्या चेंडू मध्ये नजाकत होती तर याच वेळी चेंडू मध्ये गती होती. ज्या पद्धतीने सचिन भैया देवकर मित्रमंडळ या संघाची सुरुवात झाली होती तशी सांगता होताना आपण पाहतोय होत नाहीये. बॅड बाउन्सचे शिकार झालेले आहे तिथं नसीर भाई. सात षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 78 धावा.
कुठेतरी आत्मविश्वास जागा करावा लागेल फिरोज भैयाला. हो हो, काय षटकार लगावलाय. बघतोच काय रागानं षटकार मारला वाघानं. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील चौथ्या मॅचचे दोन्ही संघनायक अद्याप इथे उपलब्ध झालेले नाही. दोन्ही संघनायकांना विनंती आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. टॉस होणार आहे लवकरात लवकर. केडी वॉरियर्स आणि बिभीषण आबा गर्दे दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर मैदानावरती कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. सामना कमी षटकांचा होईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक अद्यापही उपलब्ध नाहीये तर हा सामना कमी षटकांचा खेळवण्यात येईल. नव्वद 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 90 धावांवरती. 91 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मोरियासिस या संघाला. यानंतरचा सामना जो होणार आहे बिभीषण आबा गर्दे आणि केडी वॉरियर्स या दोन संघांमध्ये दोन्ही संघाचे संघनायक या सामन्याची नाणेफेक डॉक्टर रेड्डी सरांच्या हस्ते होईल. डॉक्टर रेड्डी सरांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. केडी वॉरियर्स आणि बिभीषण आबा गर्दे या दोन संघाचे संघनायक हेटेल अलीकडे बरोबर थोडस आपण येतात टाका टाका सर सर इट्स हेड. नाणेफेकीचा कोल जिंकला आहे तो बिभीषण आबा गर्दे आणि त्यांनी निर्णय घेतला आहे प्रथम गोलंदाजी करण्याचा आमंत्रित केलं आहे केडी वॉरियर्स या संघाला. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी डॉक्टर रेड्डी साहेबांचा आभार मानतो. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी लाख मोलाची व्हिजिट या स्पर्धेला दिली आणि या ठिकाणी थोडासा वेगळा निर्णय कर्णधाराने घेतलाय गोलंदाजीचा. तर त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी थोडीशी हितगुज करू आपण. सर गोलंदाजी का घेतली? गोलंदाजी घ्यायचं एक कारण आहे की पहिल्या मॅच मध्ये आमच्या कमी रन निघाल्यामुळे आम्ही गोलंदाजी घेतलेली आहे. गोलंदाजी सध्या ऊन लागत आहे जास्त म्हणून आम्ही गोलंदाजी घेतलेली आहे. नाही नाही, त्यांनी 97 धावा केल्या हे तुमच्या लक्षात नाही मला वाटतं. कारण
त्यांनी नॉट आउट 97 धावा केल्या. 3 धावा शतकापासून दूर राहिले हुसेनभाई आयकॉन चांगले फलंदाज आहे. त्यांच्या विरोधात तुम्ही हा कठोर निर्णय घेतला असं मला वाटतं का तुम्ही पुन्हा एकदा त्यांना चॅलेंज केलंय गोलंदाजी घेऊन? हां, चॅलेंज केले. बरं ठीक आहे सर. पुन्हा एकदा तुम्हाला फलंदाजी मिळाली. तर मॅन ऑफ द मॅच सुद्धा तुम्हीच आहात. मागच्या सगळ्यात सत्रातील पहिल्या सामन्याचे एकदा आयकॉन हुसेन सरांसाठी टाळ्या वाजवा बघा. जबरदस्त फलंदाजी. स्पर्धेचा पहिला सामना होता आणि पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच एक वेगळा दबाव असतो. परंतु या दबावामध्ये ज्यावेळेस ते आघाडीला उतरले, फर्स्ट मॅच होता. प्रथमतः फलंदाजी मिळाली होती, घेतली नव्हती. तर जबरदस्त फलंदाजी केली. आता यावेळेस फलंदाजी करायची हुसेन सर, काही वेगळ्या नियोजनानं मैदानाच्या आतमध्ये जाणार तुम्ही? सबसे पहले तो कैप्टन को मैं थैंक्स कहूँगा क्योंकि मैं टॉस जीतने के बाद बैटिंग ही करने वाला था। क्योंकि जो पिच का मैंने जजमेंट लिया है वो बैट्समैन के लिए बहुत बढ़िया है। अगर बैट्समैन वहाँ पर टाइम देता है खुद को तो वो आराम से बैट कर सकता है। बॉलर का भी ठीक है, जो बॉलर अगर माइंड से बॉलिंग करेगा तो वो बराबर विकेट भी लेगा और रन भी बचाएगा टीम के लिए। नहीं, पहले मैच में 130 बनाए, आप कितने बनाओगे? सर जितने ज्यादा बन सके उतने ज्यादा बनेंगे। नहीं, 130 से आगे जाएगी. मे बी हो सकता। हा नाही, माझं काम प्रश्न विचारणं आहे. कारण मला उचकून द्यावं लागतं. बाकी काही नाही. तुम्हाला शुभेच्छा असेल फलंदाजी. आणि डॉक्टर रेड्डी साहेबांचे मी पुन्हा एकदा आभार मानेन. मॅन ऑफ द मॅच बिग हँड टू आयकॉन हुसेन सर. फर्स्ट मॅन ऑफ द मॅच ऑफ द टूर्नामेंट. रेड्डी साहेब पुन्हा एकदा तुमचे मनस्वी आभार. दोन्ही कर्णधारांना विजयाच्या शुभेच्छा. हां, आणि रेड्डी सर या ठिकाणी नक्कीच आपलं मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करतील. तर मी त्यांना विनंती करेल, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सगळ्यांना नमस्कार माझा. बिभीषण गड टीमचं पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो की आता त्यांना मॅच जिंकण्यासाठी काम करायचंय आणि हुसेनभाईनं तर ऑलरेडी 97 काढले. आता तुम्हाला माहित नाही, त्यांनी म्हणल्या प्रमाणे काय 150-200 रन आपल्याला सगळ्यांना बघायला भेटतील. मला 2 शब्द सांगायचे आहेत. प्रथमतः विजय लोमटेंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. कारण हे कसं इन्स्पिरेशनल असतं. गेम्स मधून जे इन्स्पिरेशन येतं. आता मी डॉक्टर आहे, छोट्या मुलांचा डॉक्टर आहे. मला माहित आहे की ज्यांच्यासाठी स्मरणार्थ ही स्पर्धा होतीये. काकाची शक्ती. काका काय होते ते आम्ही जाणतो. तर ते आपल्यासाठी तो दिवस काळा दिवस होता. पण त्यांनी जे केले अंबेजोसाठी हे कोणीही करू शकणार नाही. इन फ्युचरमध्ये पण करू शकणार नाही. कारण छोट्या-छोट्या माणसाला गोरगरीब ह्याच्या मध्ये समाजाच्या माणसाला त्यांची काय मदत होती ते माणसं जाणतात. त्याच्या पुढचं जे आहे ते दिग्विजयनांची टीम पुढे सक्षमपणे ते चालवतील आणि क्रिकेटच्या माध्यमातून ही माणसं जोडले जातात. मी आता दिग्विजयना तेच म्हणत होतो, की तुम्ही माणसं जोडताय, त्या माणसासाठी काम करायचं आपल्याला. जे पोरं आज बघतायत त्यांनी क्रिकेट बरोबर अभ्यासाकडे पण लक्ष द्यावं. कारण ते इम्पोर्टंट आहे. त्याच्याबरोबर ह्या क्रिकेटची मजा इम्पोर्टंट आहे. आणि या लीगमधून एक 10-5 माणसं तयार व्हावे आणि पुढे आपल्याला IPL मध्ये दिसावे, हीच मी इच्छा संयोजकांनी मला बोलवलं. माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो आणि दिग्विजयांच्या टीमला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद डॉक्टर सर. पुन्हा या. चला तर सामन्याकडे वळूयात आता. समाधान थोरात संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू आसिफ शेखने स्विच हिट केला.
नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल आमचे सहकारी समालोचक आदरणीय सचिन मुंडे सरांचं आणि आपण बघत आहोत भावांचा पाठलाग. चेंडू मात्र चांगला असेल मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे गोलंदाज आपल्याला या ठिकाणी समाधान थोरात बघायला मिळत आहेत आणि समाधानकारक गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी नक्कीच केलेली आहे. चेंडूंमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. विरोधी फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका नक्की करा. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न झकास होते. जबरदस्त अगदी ओम मुंडे आपण बघतोय लॉंग ऑफ जवळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्यांनी एक मोठं अंतर पार केलं. त्यानंतर त्यांचं टायमिंग सुद्धा परफेक्ट होतं. वेळीच चेंडूच्या मागे आले. पिकअप गॅदर अँड थ्रो यावेळेस कमालीचा थ्रो सुद्धा बघितला. तर पहिल्या षटकाला पूर्णविराम आपण या ठिकाणी नक्कीच देतोय. पहिल्या षटकानंतर धाव फलकावर मात्र 6 धावा. फिरोज नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मात्र मैदानाच्या आतमध्ये 42 चेंडू आणि 85 धाव्यांची गरज. उजवी एसटी वाकवली दांडी गुल. तर फिरोजभाई मात्र फलंदाजीची काहीशी कसर गोलंदाजीमध्ये काढतायत. हा फलंदाजीमध्ये मात्र चांगली फलंदाजी केली नाही कारण त्यांच्या नावाला शोभणारी फलंदाजी ती नव्हती. परंतु गोलंदाजीला येत असताना मात्र त्यांनी वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये पहिलं यश मात्र संघाला मिळवून दिलेलं आहे. 1 बाद 7 1 1 बाद 6 जे धावफलक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. 41 चेंडू आणि 85 धाव्यांची गरज. यावेळेस जर बघितलं तर दोन्ही संघांना जिंकण्याची संधी समसमान आहे. सचिन भैया देवकर हा संघ आपण बघतोय धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. महादेव मस्के नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. कोणा धावा धावपळ कवरेत बघा. महादेव मस्के यावेळेस सोडवलाय. गोलंदाजाला पुन्हा एकदा आसमान दाखवलं. लांबलचक षटकार.
दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना एक बाद 20 धावा आपण धावफलकावर बघतोय. सुनील काका लोमटे यांच्या जन्मोत्सवाचं निमित्त साधत असताना आपण या ठिकाणी बघतोय काका चषक 2025. एक सुनील काका लोमटे यांचे गौरव करणारी ही स्पर्धा, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा. एक मोठं व्यक्तिमत्व मित्रांनो, ज्यांनी अंबाजोगाई नगरीचा कायापालट केला. नक्की केला. यावेळेस मात्र टायमिंग बघायला मिळाला नाही. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. धावपळक या दरम्यान स्थिर आपण बघतो या ठिकाणी फिरोज, ज्यांना अंबाजोगाईचा ठाण्या वाघ म्हणलं जातं, एक बहुगुणी गोलंदाज, बहुगुणी फलंदाज. यावेळेस मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करीत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. स्ट्राईकवर आसिफ शेख, उडवलाय दिशेनं लाच केलाय, चेंडू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या गाठी भेटीला गेलाय. षटकार. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर बक्कल म्हणजे 26 धावा. 36 चेंडू 60 धावांची गरज आहे बघा येणाऱ्या काळामध्ये. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तब्बल फिरोज खान यांच्या या षटकामध्ये 20 धावांची लयलूट झालेली आहे, परंतु त्यांनी एक विकेट घेतलेली बघा. एका फलंदाजाला बाद करण्यात ते मात्र यशस्वी ठरलेले. नवीन गोलंदाजाचा शोध मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 36 चेंडू आणि 65 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला बघायला मिळेल. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आयोजक आदरणीय दिग्विजय भैया लोमटे यांचं देखील भव्य स्वागत आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर ट्रायल करणारा चेंडू मात्र अवांतर घोषित केला गेलाय. सचिन गोलंदाज आहे बघा. एक कमालीचा स्विंग बघितला बघा. एक नियंत्रित चेंडू आपण बघितलाय. डाव्या यष्टीवर टप्पा दिला गेलाय. चेंडूनं कोण बदललाय, काटा बदललाय. उजव्या यष्टीला टाटा बाय बाय करीत यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. दाट चेंडू मात्र आहे. दूरवर राहिले यावेळेस फलंदाज. हा वाईडचा इशारा आलाय आणि अवांतर नंतर आपण बघतोय धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावर एका धावेची प्रगती बघायला मिळेल. 28 धावा धावफलकावर. अगदी सुरुवातीचे सामने जर बघितले तर केडी वॉरियर्स या संघाने एक हाती विजय साजरा केलेला आहे. महावीर मोबाईल संघ ज्यांनी या ठिकाणी मोठा विजय साजरा केलेला आहे. खूप मोठा नो बॉल आहे. एकूण 30 धावा धावफलकावर होतील. सचिन उपाडे क्षमस्व. चला यावेळेस देखील प्रयत्न कट करण्याचे होते. त्यानंतर आपण बघतोय मुख्य पंच अमोल सर इतकूच मात्र करतायत. निर्णय काय होतो हे महत्वाचं आहे बघा यावेळेस. धावफलकावर जर बघितलं तर नक्कीच दोन्ही पंचांसाठी ही सूचना आहे. या सामन्यामध्ये ड्रिंक ब्रेक नसणार आहे. त्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे पंचांनी सुद्धा.
चला पूल नक्की केला जबरदस्त आणि फटका. झेल मैदानाच्या बाहेर पकडलाय. चला कॅचची प्रॅक्टिस तर नक्की झाली तिथे. खान साहेब आहेत. षटकारानं 35 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावर 1 बाद 35 धावा, 33 चेंडू, 56 धावांची गरज येणाऱ्या काळामध्ये. एक प्रशस्त मैदान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय. या स्ट्रायकावर अगदी पापणी लवते ना लवते इतक्या वेगात चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे गेलेला आहे. एक ताकदवर फटका आपण माधव मस्के यांचा बघतोय. 39 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. अगदी जर बघितलं तर 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 23 धावांचं योगदान या ठिकाणी माधव मस्के यांनी दिलेलं आहे. तर आसिफ शेख त्यांना चांगली साथ देताना मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी 7 आठ बाळानं या पद्धतीने धावांचा पाठलाग चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये 32 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. आणि मोर्या सीसीला मात्र या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. पंच पंच प्लेअरला बॉल चेक करायची परमिशन नाहीये. तुम्ही सुद्धा द्यायचा नाही चेक करून. बघूया. हा ट्रॅकर चेंडू आहे यावेळेस देखील हा नो बॉलचा इशारा आलेला आहे बघा आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा दिला जातोय. अगदी या ठिकाणी सचिन उपाडे जर बघितलं तर कभी खुशी कभी गम अशी गोलंदाजी करतायत. काही चेंडू चांगले काही मात्र खूप खराब. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आहे तर नक्की लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येताना आपण बघतोय. उजेबलाला कमालीचं क्षेत्ररक्षण कमालीची चपळता आपण या क्षेत्ररक्षकाची बघतोय. आणि या ठिकाणी जर बघितलं तर 3 षटकांची समाप्ती झालेली आपल्याला बघायला मिळेल. 1 बाद 41 धावा फलकावर 30 चेंडू 50 धावांची गरज. जवळपास 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत मैदानावरती मोर्या सीसी या संघाला. चांगली फटकेबाजी करतोय तो महादेव मस्के. जोडीला आहे संघाचा आयकॉन खेळाडू आशिफ शेख. आता कुठेतरी सूत्र हाती घेतलेले दिसत आहेत आशिफने. संघ स्वतःच्या खांद्यावरती घेऊन चालताना दिसतोय आसिफ. मिर्झा गोलंदाजी आले आणि त्यांनी विरोधकांना तंबूचा रस्ता दाखवलाय. मधली एष्टी वाकवली. दांडी गुल. फलंदाज बाद आहे या ठिकाणी. दुसरा धक्का. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये यायचंय कारण वेळेचं थोडस नियोजन आहे. यानंतरही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमलाही वारंवार सूचना देत चला पंच. वेळ घेऊ द्यायचा नाही कसलाही. कारण शेवटचा सामना जो होणार आहे ना तो सचिन भैया देवकर मित्रमंडळाचा असणार आहे. का नंतर जी परेशानी आहे ना ती तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही आता फास्ट खेळलात तर शेवटचा सामना तुम्हाला दिवसा खेळावा लागेल नाहीतर रात्री. हे पण आजचा सामना उद्या खेळवला जाणार नाही याची कुठलीही सोय केलेली नाही. रात्रीचा सामना सुद्धा खेळवला जाणार नाही. तर बरोबर आहे सचिन सरांनी सांगितलेले आतापर्यंत जे संघांनी सहकार्य केलंय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अपेक्षा आहे सर्व संघ या प्रकारे सहकार्य करतील.
आज उद्घाटनाचा दिवस आहे. वाव व्हॉट शॉट शॉट ऑफ द डे बघा. मुदस्सर यंदे अगदी मैदानाच्या आतमध्ये मात्र आले आणि त्यांनी मैदानाला जाग केलं. तो पहिला चेंडू नक्कीच जर बघितला तर या ठिकाणी अझर मिर्झा यांचा होता. दुसरा चेंडू मात्र मुदस्सर यंबी यांनी सांगितलं माझा आहे. बाबा एक महत्वाची सूचना आहे बरं का आपल्या बॅटर साठी. हो खान साहेब 2 मिनिटं थांबा. मिर्झा सर आता जर बॅटरला शंका वाटली ना चेंडूवर तर तुम्ही अंपायरला सांगायचंय. 100% तुम्ही प्रत्येक बॉल सांगू शकता सर चेक करा. पण चेंडू हाताळायचा नाही बस. तुम्हाला अधिकार आहे पंचांना सांगायचा. ठीक आहे धन्यवाद. जाऊया मैदानात. फलंदाजांना 100% अधिकार आहे. शरीराच्या दिशेने होता. यावेळेस मात्र बीट करतील. वेगाचा फरक बघितला आपण. एक चेंज ऑफ पेसचं आसरा आपण बघतो या ठिकाणी अझर मिर्झा यांनी मैदानाच्या आतमध्ये फेकलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर मुदस्सर लाईनमध्ये येता येता थोडासा उशीर केला आणि चेंडूचा अंदाज न आल्यामुळे पुलचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलेला आहे. डॉट चेंडू असेल 47 धावा धाव फलकावर. टायमिंग बघा. त्यांच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर तो नक्कीच बाहेर पाठवला जातोय. मुदस्सर यंदे ऑन फायर. दुसरा षटकार त्यांच्या बॅटीतून. 47 धावा आणि अर्धशतकाचा पार जाताना या ठिकाणी सचिन भाई देवकर संघ. येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर 26 चेंडू आणि 38 धावेंची गरज आहे. परंतु यावेळेस मुदस्सर यंबी आणि आसिफ शेख अर्थात या दोन्ही बॅटर्सना अजून तरी माधव मस्के यांची कमी जाणून दिली नाही. माधव मस्के बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मुदस्सर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 चेंडूंना सामोरे जातात. 1 चेंडू मात्र डॉट आणि 2 चेंडूंना पब्लिक मध्ये पाठवलं गेलेलं आहे. हा याही वेळेस लेट झाले. आता यावेळेस जर बघितलं तर मित्रांनो 1-13 आणि 1-13 या पद्धतीनं हा खेळ पुढे चाललेला आहे. एका चेंडूवर षटकार येतोय. 1 चेंडू डॉट येतोय. परत षटकार येतोय. परत डॉट येतोय. आता परत षटकार येणार का? हा षटकार येणार बघा. 1-13 1-13 यावेळेस पुन्हा एकदा मुदस्सर यंबी यांचा फनाट फटका आणि नक्कीच या ठिकाणी षटकारासह आपण बघतोय षटकाची होणारी समाप्ती. 59 धावा 4 षटकानंतर आणि त्यानंतर बघा मित्रांनो 24 चेंडू आणि 32 धावांची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. चला चला थोडा घ्यायचं आहे. 2 सामने आपल्याला खेळवायचे अजून. चला चला लवकर थोडस फास्ट घ्यायचंय. हरी अप. या स्पर्धेचा आजचा दिवस थोडासा घ्यायचा आहे बघा. उद्यापासून सगळ्यांना जीव लावला जाईल बघा. कारण आज तुम्ही आम्हाला जीव लावलेला आहे. सगळ्यांवर प्रेम केलं जाईल. कारण हे चषक सुनील काका लोमटे यांच्या स्मरणार्थ त्यांनी संपूर्ण अंबाजोगाई प्रेम केलं आणि आपण सुद्धा आता एकमेकांवर प्रेम करायचं. दिग्विजय भैया लोमटे यांच्या प्रयत्नातून आपण बघतो या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी काकांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी केलं गेलं. एक प्रशस्त आयोजन केलं गेलं. एक भव्य दिव्य मैदान योगेश्वरी महाविद्यालयाचं हे प्रशस्त मैदान आपण बघतो या स्पर्धेसाठी निवडलं. त्यानंतर जर बघितलं तर एक चांगली पंच कमिटी, एक सुंदर लाईव्हची कंपनी आणि त्यानंतर अंबाजोगाईचा बुलंद आवाज सचिन मुंडे सर जे वारंवार सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम समालोचन माध्यमामध्ये करताना आपल्याला बघायला मिळत आहे. हा बस ड्रिंक ब्रेक संपलाय. हा ओके सहकार्य करा बघा. उजेबलाला चला लवकर. हा चला 12वा खेळाडू लवकर जायचं बाहेर आपण परत. 12th मॅन
माज भैया देवकर. देवकर पळा लवकर. नाही, डेंजर आहे देवकर. चला, 4 षटकानंतर 2 बाद 59 धावा फलकावर आहे, तर 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. एका दिशेनं सेन्सिबल क्रिकेट आसिफ शेख खेळतायत बघा. कारण त्यांनी पाहिलंय समोरचा फलंदाज मारतोय आणि त्यांनी मात्र स्वतःला थोडस मागे ठेवलंय. त्या जास्त स्ट्राईक देत आहेत. ही चांगली रणनीती आहे. हा, यावेळेस मात्र त्यांनी हात खोललेत. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू वन बाउन्स टू डिफेंड. जाईल सीमा रेषा पलीकडे. धावा मिळते 4 चौकार. हा, समाधान थोडं आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर त्यांचं स्वागत केलंय. 2 बाद 63 धावा फलकावर आहेत. 23 चेंडू आणि 28 धावांची गरज. तर विजयाच्या दिशेनं यावेळेस आगेकूच झालेली आहे. सचिन भैया देवकर आज संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये मात्र असणार आहे. चेंडू हलकासा खाली राहिलाय. धाव मात्र मिळणार नाही त्या ठिकाणी. या ठिकाणी नक्कीच मी दोन्ही संघाचे जे संघ मालक आहेत त्यांचे देखील आभार मानेल. आदरणीय श्रीकांत दादा धायगुडे, संघ मालक मोरिया उद्योग समूह आणि त्यानंतर सचिन भैया देवकर स्वतः या संघाचे संघ मालक आहे. देवकर साहेबांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानेल. हो 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 हो, यावेळेस आसिफ भैयांच्या रेंज मध्ये टाकलेला हा चेंडू. गेंद थी स्लॉट में, भेज दिया सेकंड प्लॉट में. गगनचुंबी षटकार. 2 बाद 69 धावा धावफलकावर. हा, यावेळेस मला वाटतं आसिफ शेख यांनी सूत्र जास्त घेतले हातात. पेचा चेंडू होता. अवांतरची घोषणा मात्र मैदानाच्या आतून येतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 70 धावा धावफलकावर आहे. विजयाचा प्रवास सोपा होतोय कारण या ठिकाणी 21 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हा, फलंदाजाचं पुनरागमन आहे यावेळेस. गोलंदाजाचं माफ करा. शरीर भेदी चेंडू होता. जागा दिली नाही. वेग चांगला होता. टप्पा अचूक होता आणि यावेळेस आसिफ शेख सर मात्र बीट झालेले. चांगला चेंडू. हा, पुन्हा एकदा अवांतरची घोषणा मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे आपल्याला. हो 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 हो, लोअर फिल्टच होता बघा. आणि यावेळेस आसिफ भाई यांनी या चेंडूला बनवलं. बनवलं म्हणजे पाय पुढे घेतला, चेंडूचा अंदाज घेतला आणि चेंडू विकेटला टेकण्या अगोदर त्यांनी या चेंडूला बॅट दाखवली आणि नुसती बॅट नाही दाखवली, त्या चेंडूला आसमान दाखवलंय. मॅन्युफॅक्चरिंग फटका या ठिकाणी आसिफ शेख सरांचा. 77 धावा धावफलकावर आहेत बघा. मध्यगती चेंडू आता हेलिकॉप्टर उडालाय. हा, पंख नव्हते यावेळेस हेलिकॉप्टरला. जमिनीलगत उडालाय. उजेडला आलाय त्या ठिकाणी मात्र चेंडूवर येते. क्षेत्ररक्षण झालंय. या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती. तर या ठिकाणी आदरणीय गणेश व्यवहारे साहेब यांचं शुभागमन आहे. अंबाजोगाईनगरीचे आर्या त्यांचं स्वागत असेल बघा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चॉकलेट बॉय आहे बघ अगदी. आणि यावेळेस अन्न पुरवठा मंत्री म्हणून या ठिकाणी आयोजक कमिटीमध्ये काम करतायत. जर कोणाला काही लागत असेल. नाही, दिशा खराब आहे बघा. बऱ्याच वेळा मी सांगितलं, ज्या वेळेस गोलंदाजाची दिशा खराब असते संघाची दशा खराब होऊन जाते. आला तसा पाठवलाय. लॉंग लेगच्या दिशेनं षटकार. विजयाचं समीकरण मात्र विस्कळीत होतंय. 7 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये.
सांगवे साहेब बघा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस क्रिकेटची आवड त्यांना मैदानात घेऊन आली. सांगवे साहेब आपलं स्वागत आहे. कमालीचा फटका बघा आसिफ शेख लाजवाब बल्लेबाज आहे. क्या बात आहे. अगदी षटकारांचा पाऊस आहे. चला यापुढील जो सामना होणार आहे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. केडी वॉरियर्स आणि बिभीषण आबा गर्दे या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. बिभीषण आबा गर्दे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केला आहे फलंदाजीसाठी केडी वॉरियर्स या संघाला. तर बिभीषण आबा गर्दे या संघाला विनंती आहे लाईनअप मध्ये आपण सामना संपल्या आतमध्ये यायचं आहे. आणि केडी वॉरियर्स या संघाचे फलंदाज यांनी सुद्धा सज्ज राहायचंय. लागलीच आणि हा तिसरा हा लागोपाठचा तिसरा धमाका आहे. बॉल आणायचा खेळाडू खेळाडू हो मुंडे बॉल घेऊन यायचाय. हा मुंडे साहेब तेवढा चेंडू आणा. हा आपण सगळे आयोजक आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम मोर्या आणि हार्डलक टीम सचिन भैया देवकर. आपण प्रयत्न खूप छान केला परंतु सरस खेळ दाखवलाय तो मोर्या सीसी या संघाने. चला हे संग्राम आपलं संघर्ष शिंगले सर चला आतमध्ये मैदानाचा थोडा ताबा घ्यायचा आपल्या हातामध्ये. आणि